मौसम्बी उत्पादक किसानों ने जिलाधिकारी कार्यालय के सामने आंदोलन किया है। जलना में मौसम्बी उत्पादक किसानों ने जिलाधिकारी कार्यालय के सामने मोर्चा किया और आंदोलन किया। कई दिनों से बदले हुए मौसम के कारण मौसम्बी बाग को बहुत नुकसान हो रहा है। किसानों ने टैंकर से पानी लेकर मौसम्बी के बाग को बचाया है, लेकिन मौसम्बी की फलगत होने से किसानों को बड़ा नुकसान हुआ है। किसानों ने बीमा भरा है, लेकिन उन्हें कोई मदद नहीं मिल रही है। इसलिए मौसम्बी उत्पादक किसानों ने जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा किया और सरकार से मदद की मांग की है। इसके अलावा उन्होंने चौका चौकात रास्ता रोको आंदोलन करने का इशारा दिया है। राजन राहटक और गजानन रामनाथ उगले ने बताया कि मौसम्बी उत्पादक किसानों को मदद की आवश्यकता है और सरकार को उनकी मदद करनी चाहिए। आज या ठिकाणी आम्ही सरकारला निवेदन दिले आणि निवेदनाच्या माध्यमातून एक इशारा दिलाय की जालना जिल्हा हा भारतामध्ये सर्वाधिक मोसंबी पिकवणारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याची जर या गळीपासून म्हणजे प्रचंडपणे नुकसान होत आहे तरी देखील या सरकारला लाज वाटत नाही की शेतकरी हा लाखोच्या हजार म्हणजे लाखो असतील हजारोच्या संख्येने या ठिकाणी लागवड करतोय आणि त्याचे प्रचंडपणे नुकसान होत आहे आणि त्यामुळे जालना जिल्ह्याची मोसंबी जी आहे याची आपलं नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे। पण दुसरी गोष्ट तुम्हाला जर ही ओळख पुसवायची जर नसेल तर या ठिकाणी जालना जिल्ह्यामधील तमाम प्रत्येक शेतकऱ्याला प्रति झाडामागे 1000 रुपये तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागेल, अन्यथा या पुढील 8 दिवसाच्या नंतर आम्ही जालन्यामधील जे महत्त्वाचे चौक आहेत त्या प्रत्येक चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करू व त्याचबरोबर हे जे मोसंबी आहेत ह्या प्रत्येक दालनामध्ये या कलेक्टर साहेबांचे आम्ही टाकणार आहोत। त्यामुळे आमची एवढीच विनंती आहे की आमचे नुकसान भरपाई मिळावी, त्याचबरोबर या वर्षीचा आम्हाला विमा देखील मिळावा। माझे नाव गजानन रामनाथ उगले, राजेगाव। आज आम्ही मोसंबीचा आमचा खूप नुकसान होत आहे। जवळपास फळबागाचे विमे भरपूर शेतकऱ्यांनी भरलेले आहेत, परंतु एवढं नुकसान देखील होऊन आज शासन असू द्या सरकार असू द्या त्या जे फळबागाचे जे नुकसान व्हायला लागले, जे मोसंबीचे गळ आहे तिचं कोणतंही नुकसान किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। आज आम्ही टँकरनं याला पाणी घातलेलं आहे मोसंबीला, जीवाचं रान म्हणजे टँकरला अक्षरशः 10-20 लाख रुपयापर्यंत खर्च झालेला आहे। शेततळ्यातून पाणी भरलं, शेततळ्याचं पाणी नाही राहिलं, त्याच्यानंतर खूप म्हणजे डोक्यावर भांडणं पाणी घालून मोसंबीचे पिकं जळू गेलेले आहेत। आज आता वरून नैसर्गिक संकट म्हणजे जसं मोसंबीची गळ व्हायला लागली तरी देखील आता शेतकऱ्याला पीक विमा मिळाला, जे फळबाग विमा जो भरलेला आहे तो मिळाला पाहिजे, पण सरकार कोणतंही त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, शासन देखील लक्ष द्यायला तयार नाही। आणि जर एवढं नुकसान जर आज तुम्ही मोसंबीचा भाव जर बघितला 8000 रुपये टन आहे, 6000 रुपये टन, 10000 रुपये टन, 12000 रुपये टन, आणि जर एक एकर मधून जर 2 आणि 1 टन 4 टनाचं जर नुकसान होत असेल तर सरकारने याकडे कुठेतरी लक्ष देऊन शेतकऱ्यांना फळपीक विमा मिळवून द्यायलाच पाहिजे। त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही त्यांना या नुकसान भरपाई द्यायला पाहिजे। राजेंद्र राठकळ।